नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। सकाळी सकाळी रांगोळी काढायचं काम चालू होतं आणि आता आयुषला सुट्ट्या लागलीत, त्यामुळे त्याची लुडबुड तर मध्ये असतेच। मम्मा जसं करते ना सेम तसंच करायचं आहे। आता त्याने इथं माझ्यासोबत रांगोळी काढून घेतली आणि जेव्हापासून त्याला सुट्टी लागली तेव्हापासून सकाळी लवकर उठतो तो। आणि कामात तर काय सांगू, प्रत्येक कामात हेल्प करायची असते, मध्ये मध्ये करायचं असतं, त्याशिवाय कुठलं काम होतच नाही। तर इथं आम्ही दोघांनी रांगोळी काढून घेतली, त्याच्यानंतर हळदी कुंकू टाकून घेतलं रांगोळीवरती आणि देवपूजा उरकून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले। आणि आज काय जेवायला ना सिंपल मेथीची भाजी बनवायची होती आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी बनवायची होती। आणि जशी आता संक्रांत जवळ येते किंवा थंडी जास्त सुटली ना बाजरीची भाकरी खाण्यात येते, तशी मला पण बाजरीची भाकरी खूप आवडते, स्पेशली चुलीवरची आवडते। पण आता चुलीवरची काही पॉसिबल होत नाही, तर म्हटलं आता चला आज गॅसवरतीच बाजरीची भाकरी बनवून घेतली। पण आयुषला मात्र मेथीची भाजी आणि भाकरी आज खायची नव्हती, त्याला उकडलेले अंडे खायचे होते। आणि घरी ताईनं ज्या व्हिडिओमध्ये एक बॉयलर दाखवलं होतं ना, त्याला त्या एक बॉयलरवरचेच अंडे खायचे होते आणि म्हणून मी पण काय केलं, अगारोचा एक बॉयलर ऑर्डर केला होता। आणि हा स्टेनलेस स्टील बॉडीपासून बनलेला असल्यामुळे मजबूत, टिकाऊ आणि उत्तम दर्जाचा आहे। आणि ह्याचं झाकण आहे, हे पारदर्शक ट्रान्सपरंट असल्यामुळे ना अंडी शिजताना सहज दिसतात आपल्याला। हा पोचिंग ट्रे आहे, हे जे आहे एक बॉइलिंग रॅक आहे, ह्याच्यानंतर जे मेन युनिट आहे हे, आणि हे फूड ग्रेन मटेरियल पासून बनल्यामुळे सुरक्षित आणि स्वच्छ स्वयंपाकासाठी योग्य। आणि ह्याच्यासोबत मोजमापाचा कप आहे आणि त्या अंड्याला छिद्र पाडण्यासाठी पिन पण आहे त्याला। आणि अंडी शिजवण्यापूर्वी अंड्याच्या रुंद बाजूला छिद्र केल्यास अंडी लवकर शिजतात आणि फुटत पण नाहीत। आणि तशी पण 3 प्रकारे अंडी उकळण्यासाठी वापरता येतं हे, हार्ड, मीडियम, सॉफ्ट आणि पोच अंडी। आता इथं मी अंड्याला छिद्र पाडून घेतले। आता इथं अंडी उकडताना आपल्याला कशा प्रकारचे अंडी म्हणजे सॉफ्ट, मीडियम, हार्ड किंवा पोच कशा टाईपचे अंडी उकडायचे ना, त्याच्यावर पाण्याचं प्रमाण घ्यायचं। म्हणजे सॉफ्ट बॉईलसाठी 35 मिली, मीडियम बॉईलसाठी 55 मिली, हार्ड बॉईलसाठी 120 मिली आणि पोच एकसाठी 120 मिली असं पाण्याचं प्रमाण घ्यायला लागतं आपल्याला। इथं पाणी वतून अंड्याचा ट्रे ठेवला आणि त्याच्यानंतर झाकण पण ठेवलं। तर ह्याच्यामध्ये एका टचने सुरू होणारं बटन, निळ्या रंगाचा लाईट इंडिकेटर आणि ऑटो कट ऑफ फीचर आहे याच्यामध्ये। म्हणजेच ह्यातील पाणी संपलं ना आपोआप मशीन बंद होते। आणि ह्याची पॉवर मात्र 500 वॅटची आहे। आता आयुषला यांना अंडी करायची होती म्हणून मी माझ्यासाठी पास्ता बनवला। हा डिझानोचा पास्ता आहे, 100% रव्यापासून आहे। ह्याच्यामध्ये मैदा नाही, 0 कोलेस्ट्रॉल आहे, ट्रान्सफॅट फ्री आहे आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल कलर, फ्लेवर किंवा प्रिझर्वेटिव्ह नाहीत। एकदम नॅचरल आहे, 100% शाकाहारी आहे, त्याच्यामुळे सगळेच खाऊ शकतात। आता एकीकडे पास्ता बनवते मी आणि एकीकडे अंडे शिजतात। तोपर्यंत आधी पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि हा पास्ता घेतला थोडा माझ्यापुरताच। आणि इकडे अंडी शिजतात। तसा हा झंझटमुक्त स्वयंपाक आहे बरं का, विद्यार्थ्यांसाठी, प्रवासामध्ये किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी एकदम उपयोग आहेत, कमी जागेमध्ये बसतोय हा। आणि इथं मी डिलिव्हरीला जाईल ना तेव्हा आहूंसाठी त्यांना ॲटलिस्ट नाश्त्याला अंडी तर उकडून घेता येतील। आता इथे हा आहे पोचिंग ट्रे, तर आयुषला हा स्क्वेअरवाला अंडा खायचा होता, जसं की ताईनं घरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं। तर म्हणून त्याच्यासाठी मी हे बनवते। तर सगळ्यात आधी या पोचिंग ट्रेला आधी तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर अंडी फोडून घेतली, ह्याच्यामध्ये अंडी सगळी घालून घेतली, मीठ टाकलं चवीपुरती, वरती कोथिंबीर टाकून घेतली। आणि हा जो पोचिंग ट्रे आहे ना तो हिलिंग प्लेटवर कधीच ठेवायचा नाही। पोचिंग ट्रे आधी नेहमी ना इथे अंडे उकडायचा जो ट्रे आहे ना ते आधी ठेवायचा आणि त्याच्यावर पोचिंग ट्रे ठेवायचा आणि झाकण लावून घ्यायचं। आता तोपर्यंत इथं अंडी उकडून घेते। अंडी एकदम व्यवस्थित उकडली होती, जशी मला पाहिजे होती ना, जेवढी सॉफ्ट तशीच अंडी उकडली होती। त्याच्यावरती मी लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर टाकून घेतली, मीठ पण टाकून घेतलं। अंडा कसा पाहिजे तुला? मला कोयवाला अंडा कापून आणि तर मीठ तिखट टाकून पाहिजे। होय, आणि मी पावडर थांबले लागली वाटते पावडर। आयुषला इथं बोर होत होतं म्हणून लॅपटॉपवरती ना त्याची ड्रॉइंग करायची चालू होती आणि त्याला जशी अंडी पाहिजे होती ना, बॉईल अंड मधून कट करून त्याला वरती तिखट आणि मीठ टाकून पाहिजे होतं आणि तसंच मी बनवून दिलं त्याला। आता इथं आयुषला म्हटलं मी त्याच्या पप्पांसाठी 2 अंडी ठेव आणि तू 2 अंडी खा। आता इकडे तोपर्यंत आपले हे पोच बनवून झाले होते। जसं मी मागे सांगितलं होतं की ॲटोमॅटिक मशीन बंद होते खालचं पाणी संपलं की, तर पाणी संपले। आता हे अंडे बनवून रेडी आहेत आणि हे खायला पण खूप टेस्टी लागत होते, आयुषला तर खूप आवडलं। दिसायला तर खूप सुंदर दिसत होतं म्हणून मी कट करून बघितलं, पण आतनं पण खूप सॉफ्ट झालं होतं, टेस्टला पण खूप छान लागत होतं। आयुषला आणि आहूंना खूप आवडले हे।
आणि आता ठीक आहे, आयुष्य तर तो लागला खायच्या नादी आणि त्याचं ड्रॉइंग करायचं चालू होतं. पण मला पास्ता बनवायचा होता, त्याच्यामध्ये भाज्या टाकायच्या होत्या आणि मला ह्याच्यामध्ये भाज्या कशा शिजतात हे पण चेक करायचं होतं. मग त्यासाठी माझ्याकडे वाटाणा आणि ब्रोकली. तर आधी ट्रे ठेवला आणि त्याच्यावरती हा पोचिंग ट्रे ठेवला. खाली पाणी घातले मी आणि आता हे ऑन केले. आता पाणी संपलं की मशीन ऑटोमॅटिक बंद झाली आणि भाज्या पण छान शिजल्या होत्या. आणि इकडे मी पास्त्याच्या तयारीला लागली होती तोपर्यंत. आणि पास्ता एकदम सिंपल बनवायचा होता, मला जास्त काही घाट घालायचा नव्हता, कारण मला आज गावाला जायचं होतं. आणि आमचं गावाला जायचं तसं तर अचानकच ठरलं होतं. मग घरी पण काही सांगितलं नाही, म्हटलं सरप्राईज द्यावं. त्यामुळे सिंपल असा पास्ता मी बनवला होता. जसं की आपण कांदा घातला, टॅमॅटो घातला, लाल मिरची पावडर, हळद टाकली आणि त्याच्यामध्ये पास्ता टाकून घेतला. आणि ह्या ज्या भाज्या आहेत आपल्या, तर ह्या उकडलेल्या भाज्या त्या पण मिक्स करून घेतल्या. भाज्यामुळे जरा थोडं अजून हेल्दी झालं आणि टेस्ट पण छान लागत होती. आणि आता ह्याच्यानंतर काही पण प्लॅन न करता अचानक जायचं निघालं, त्यामुळं माझी धांदल उडली होती. तरी म्हटलं आता हे सगळं धुवून ठेवावं. आता ह्याच्यामध्ये अन्न साठून राहू नये म्हणून नियमित स्वच्छ करायला लागतं. आणि ह्या ज्या बाकीच्या ॲक्सेसरीज साबणाने किंवा स्पंजने स्वच्छ धुता येतं आपल्याला. तर आपण जसं नॉर्मल क्लीन करतो ना, तसं मी हे सॉफ्ट ह्याने धुवून घेतलं. आणि आपलं जे मुख्य युनिट आहे ना, ते साबणाने कधी धुवायचं नाही, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. ह्याच्यामध्ये ना व्हेंटिलेशन स्लॉट आणि एअर व्हेसल बंद होऊ द्यायचं नाही फक्त. आणि बाकी तर अचानक गावाला जायचं आहे, त्यामुळे मला घास पण गिळत नव्हता, कारण मला बाकीची तयारी पण करायची होती. आता बनवलंय पास्ता म्हणून पटपट खाऊन घेतलं. जेवण तर आमचं आधीच झालं होतं. आणि ही तशी सुट्टी जास्त लांबची नव्हती, त्यामुळे थोडीशी बॅग भरायची होती. घरातलं सगळं आवरलं आणि गावाला जायला निघालो. माझी धावपळ झाली, पण आयुष खुश होता. घरी काही कोणाला सांगितलं नव्हतं, अचानक सरप्राईज द्यायचं होतं. 10 मिनिटं आधी जाण्याआधी कळलं होतं घरी, त्यामुळे ताई इथं वाट बघत बसली होती. आता या पुढचे व्लॉग मात्र माझ्या सासरचे म्हणजेच माझ्या गावचे असतील.